5 मिनिटांमध्ये संपलं नाही तर पंच निर्णय घेतील की काय करायचं, ऍक्शन काय घ्यायचे आहे. त्यामुळे रूल्स स्ट्रिक्टली आज फॉलो करावे लागतील. टाइम मॅनेजमेंट, एक डीआरएस तुमच्याकडे आहे, एकदा डीआरएस गमावला की पुन्हा मिळणार नाही. करूया आपण शुभारंभ. मॅच इज ऑन. ठीक अगदी बघतो आपण 7:05 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय स्ट्रायकर इनकडे. बॅटर मनोज पाटील. चला पहिलाच बॉल, सुरुवात चांगली झालेली आहे. स्त्रीगणेश होते धावांचा उचलली संघाकडून आलाय मनोज पाटीलच्या बॅट मधून. पहिलाच बॉल चौकार. जाणता राजा चषक नाईट 3 ला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच बॉल जो बाउंड्री लाईन बाहेर गेलाय. इकडे खेळायचं होतं, लेग साइडला टार्गेट करायचं होतं. बॅटचा फेस ओपन केला, बॉल वेगाने चालले थर्ड मॅनला. लास्ट मोमेंट पर्यंत चांगली फिल्डिंग, बट अंपायर सिग्नल इट इज 4. असं वाटलं एका वेळेसाठी की बॉल तिकडे अडवलाय, परंतु सीमारेषा ओलांडली होती, तिकडे फिल्डर नाही. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. मनोज चांगली सुरुवात केली उसरली संघाच्या दृष्टिकोनातून. प्लीज रोड क्लोज करा कारण आता भरपूर सगळं धूळ मैदानाकडे येते. मॅनेजमेंट टीम, मंडप डेकोरेटर्स, आपण तो रोड क्लोज करा. वर कोणाला गाड्या आणायच्या नाही, तिकडे भरपूर मोठी पार्किंग आहे खाली व्यासपीठाच्या मागे, तिकडेच तुम्हाला गाड्या पार्क करायच्या आहेत. याची दखल घ्या सगळे खेळाडू आणि त्यासोबत प्रेक्षक वर्ग. आपल्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स आपण कोणी वर पार्क करू नका, प्लीज थोडं सपोर्ट करा. पहिले 3 बॉल डिलिव्हर्ड झालेत. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर एक सिंगल येताना तुम्ही पाहिली आहे सध्या मैदानात. अगदी जडमध्ये यॉर्कर लेनचा चेंडू ओमकारचा बघायला मिळाला आणि तेवढं सन्मानपूर्वक खेळून काढलाय. चांगली बॅटिंग करतोय सध्या. सुरुवात जेवढे आक्रमकतेनं झाली, पहिले 2 बॉल, पहिला बॉल स्पेशली पूर्ण नियंत्रणामध्ये होते बॅटर. त्यानंतर सेकंड बॉल जो फ्लिक करायचा होता, रिस्कचा वापर करायचा होता, बॅटच्या टॉप एजला लागला, परंतु सुदैवाने बॉल तो गॅप मध्ये गेला आणि तिकडे चौकार मिळाला. त्यानंतर 2 सिंगल इन टू द स्लॉट. हा बिझनेस झोन आहे, हा स्कोरिंग एरिया आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये तुम्ही टार्गेट करत असाल तर भरपूर रन तुम्हाला कुठता येतात, स्पेशली स्कोरिंग शॉट. आणि हा आलाय दमदार हिट षटकार. सचिन देखील आक्रमक झाला आता मैदानामध्ये. मागील बॉल षटकार आला त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल टॉस, वन्स अगेन सेम टू सेम. अगदी तोच एरिया कंप्लीट केला. लगातार सुरुवात झाली ती 2 चौकाराने, शेवट झाला 2 षटकारानं आणि पहिलं षटक टोटल राहिलाय जवळपास 21 धावांचे महागडं षटक गोलंदाज ओमकारचं. आणि गोलंदाजी करत असताना वाजा टीमनं अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन खर्च केले. लक्षात घ्या, पहिला बॉल 7:05 डिलिव्हर्ड झालाय, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पूर्ण 4 षटक संपवायचे आहेत. त्यामुळे टीम मीटिंग वेळेचे नियोजन करा, कारण आज सगळ्या टीम्सला, काल आम्ही टायमिंग अलर्ट केले होते, आजही प्रत्येक टीमला वेळेचं महत्व. कारण तुम्ही रिदम नुसार जेव्हा खेळता तेव्हा मैदानामध्ये मोमेंट बनून राहतो, मैदानामध्ये वातावरण क्रिएट राहतो. आणि ऑनलाईन जे प्रेक्षक वर्ग जॉईन होत असतात, तुमचे प्रेक्षक जे ऑनलाईन पाहतात, लाईव्ह पाहतात, त्यांनाही कमी वेळ द्यावा लागतो. सेकंड ओव्हर करूयात आपण, वळतोय सेकंड ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी आता सज्ज होत आहेत. एंड मात्र शिफ्ट होईल अक्षय पाटील. सुरुवात झाली आहे, शॉर्ट लेनला हुक केला बॉल. इकडे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि रन मिळतील या बॉलवर. टोटल 4 चौकार.
नवीन बॉल यूज करायचा लगेच. मॅच बॉल जेव्हा सापडेल तेव्हा तुम्हाला तो दिला जाईल प्लीज. चला मॅच बॉल ही मैदानामध्ये आलाय. थँक्स अ लॉट. प्रेक्षक वर्गाने आम्ही ही विनंती करू जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ बॉल असेल तेव्हा मैदानामध्ये तो द्या, कारण प्रत्येक टीमला तो मॅच बॉल फार इम्पॉर्टंट असतो, अतिशय महत्वाचा असतो. सुरुवात याही षटकाची स्कोरिंग शॉटनं झाली, चौकारानं झाली. फार अटॅकिंग क्रिकेट खेळला जातो उसरली संघाच्या बॅटर्स कडून. पुन्हा एकदा फ्लिकचा वापर केला, निघाला बॉल, वेगानं निघालाय, लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप, व्हेरी फास्ट निघालाय, बॅटची एज घेत असताना आलाय आणखीन एक खणखणी चौकार. चला मिलिंद जाधव आणि आमचे रोहित पाटील त्यांना मी विनंती करू की आपण स्टेजवर येऊन असणार दिसतो. तुमचंही हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ त्यांनाही आम्ही विनंती करू. काय फटका खेचलाय, परंतु फिल्डर अगदी थेट तिकडे तयार आहे आणि फायनली पहिली विकेट मिळाली आहे अगदी वाजे टीमला आणि पहिला धक्का मिळेल उसरली संघाला. पहिला बॅटर बाद झालाय, मनोज पाटीलच्या खेळचा अंत झालाय, पहिला धक्का टीमला मिळालाय, परंतु मनोजने सुरुवात चांगली करून दिली मैदानामध्ये. ज्यानं लगातार अगदी बघितलं 2 वेळा बॅक टू बॅक 2 चौकार दाखवण्याचं काम केलंय. म्हणजे टोटल इनिंग मध्ये त्याने 4 चौकार लगावले आणि एक चांगला पाया भक्कम करून देत असताना लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये हे घडलं पाहिजे. असं तुम्ही ओपनर म्हणून तुमच्याकडे भरपूर आशा असतात स्ट्रीमला, स्पेशली सुरुवात, कारण जेवढी सुरुवात तुम्ही धमाकेदार कराल तेवढं मिडल ऑर्डरवर प्रेशर कमी असतं, धावांचं दडपण कमी असतं आणि अगदी ती सुरुवात मनोजने केली. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय प्रतीक काठावले. ड्राईव्ह करत असताना फिल्डर रेडी आहेत पाठीमागे. क्षेत्ररक्षक तयार होते, ओमकार पाटील, ज्याने या अगोदर देखील एक झेल टिपला आणि त्यानंतर अगदी इकडे बॉल खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवला गेलाय. चांगलं क्रिकेट सध्या खेळला जातं दोन्ही टीम कडून, परंतु अक्षयने थोडी दमखम केले. होय, सुरुवातीचे 2 बॉल लगातार 2 चौकार आले, परंतु त्यानंतरचे 2 बॉलवर कमबॅक झालाय. लोवर फुल टॉस होता, हवेमध्ये थोडा फ्लाइट दिला बॉलला, पाठीमागे बॉल उचलण्यासाठी वेळ घेतला फिल्डिंग डिपार्टमेंट मधून, थोडा गडबड गोंधळ झाला आणि तोपर्यंत रन मात्र पूर्ण होईल. एक सिंगल मिळते बॉलवर. तर या दरम्यान ज्यांचं इथे शुभागमन होते शिवसेना शाखा प्रमुख खाणाव सन्माननीय सूरज कर्णूक यांचं इथे शुभागमन झालंय. सूरज कर्णूक साहेबांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर तुमचं हार्दिक स्वागत. वेलकम. ज्या खेळाडूंना मागील बॉलवर मिसफील्ड केली त्याच्याच डोईवरून अगदी पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाडी स्ट्रॉंग ऑन मधून सीमा पार, एक टप्पा चौकार. चला फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. 2 ओव्हर समाप्त झाले. स्कोरबोर्ड टोटल पोहोचलाय 35. 17.5चं सध्याचं करंट रन रेट. 2 ओव्हर मध्ये अतिशय चांगली बॅटिंग उचलली टीमनं. टॉस आल्यानंतर बॅटिंग त्याच्या वाट्याला आली आणि रन इन्व्हेस्ट झाल्या पाहिजेत. एक मोठं टार्गेट सेट झालं पाहिजे आणि या उद्देशानं सध्या खेळ ते मैदानामध्ये करतायत. सुरुवात करून दिली मनोज पाटीलनं. 17 धावांची इनिंग त्यांनी साकारली. त्यानंतर सचिन आणि प्रतीक हे 2 खेळाडू तुम्ही बघतायत. सचिन देखील वैयक्तिक 13 वर खेळतो, ज्यामध्ये त्याने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकली होती. आणि आता प्रतीकचं देखील आपण बघतोय तो वैयक्तिक 5 वर खेळतोय, 1 चौकार 1 सिंगल न तोही चांगली बॅटिंग करतोय. पार्टनरशिप इथे बिल्ड होते.
फुटवर्क बघा किती छान आहे. फ्रंट फूट, बॅक फूट, स्क्रीनचा चांगला वापर करतायत आणि नेहमी नेहमी म्हणताना की उत्तम क्रिकेटर्स, जो चांगला क्रिकेटर आहे जो बॉलवर नजर ठेवतो, बॉलला फॉलो करतो, आपल्या फुटवर्कनं चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचतो, तो खरा खेळाडू असतो. तुम्ही जर स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न कराल तर गोलंदाज तुमच्यावर हावी ठरतील आणि फुटवर्क तुमच्याकडे चांगला असेल तर तुम्ही बॉलला बनवू शकता. इंटू द स्लॉट येऊन गेला बॉल. चुकीचा फटका निवडला बॅटरनं. मला वाटतं लेग साईडला खेचण्यापेक्षा ऑफ साईडला स्क्वेअर कट, लेट कट करणं गरजेचं होतं, गॅप शोधणं गरजेचं होतं, परंतु स्लोअर वन इफेक्टिव्ह राहिला गोलंदाजाचा अनिश पाटीलचा. वर खेळत, हवेत खेळत, उंची तर भरपूर आणि लांबी देखील मिळेल. फिल्डरनं तिकडे बॉल अडवला परंतु बाउंड्री लाईन ओलांडली. रणनीतील 6 आलाय षटकार. खूप चांगली बॅटिंग सध्या सुरू या दोन्ही बॅटर्स कडून. स्कोरबोर्ड फार वेगाने पुढे चाललाय. 5 षटक 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि एकदा जर रिदम तुटला गोलंदाजाचा की बॅटर्स त्याचा फायदा घेतात. याच्या अगोदर फिल्डिंग मधून साथ मिळाला नाही आणि अनिश पाटीलनं हा डायरेक्टली फुल टॉस बॉल केला तेव्हा षटकाराला बॅटिंग टीमने आता डीआरएस घेतलाय. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल नो बॉल साठी. चला विशाल पाटील सर जॉईन होत आहेत. तुमच्याकडे एक डीआरएस आहे, नो बॉल बीमर किंवा तुम्ही व्हाईट बॉल साठी किंवा तोच डीआरएस तुम्ही रनआउट साठी देखील वापरू शकता, परंतु एकदा डीआरएस तुम्ही गमावला तर तो पुन्हा नाही, हे नोट करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रन मिळते. या बॉलवर 6 आलाय षटकार आणि षटकारानं टोटल स्कोरबोर्ड वेगानं झपाट्यानं पुढे चाललाय. हाय स्पीड ना 48 48 धावा नोंदवल्या गेल्या सध्या फळकावर. थोडी दमछाक गोलंदाजांची झाली कारण पहिलं षटक देखील तितकंच महागडं. 21 सेकंड ओव्हरमध्ये 14 रन आले होते आणि या ओव्हरमध्ये लगभग पहिल्या 4 बॉलमध्ये 13 रन्स आले. 2 षटकार, 1 डॉट, 1 सिंगल. अजून 2 बॉल बाकी आहेत. वेगवान बॉल, स्पीड होता आणि श्रेयस करायला हवंय कारण आता सध्याची परिस्थिती सांगते की सध्या तुम्हाला रन्स रोखायचे आहेत कारण भरपूर वेगानं पुढे चाललाय ओसरले संघ. गती कमी केली हवे ते बॉल मिस टायमिंग सोक फिल्डर डाऊन द बॉल. सुजल पाटील 1 2 3 अँड ड्रॉप. इथे मिसफील्ड झाली आहे. रनआउट साठी अंपायर जीआरएस कोणचं चेक करू इच्छित आहेत. चेक केलं जाईल. सो मुख्य एंड कडे खेळाडू धावत होता, तो सुरक्षित आपल्या स्क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही याची चर्चा सध्या केली जाते. चला 12वे खेळाडू तुम्ही पाणी सेट सज्ज ठेवा. इनिंग ब्रेक मध्ये किंबहुना अगदी तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे आणि जेव्हा पाण्याची गरज भासेल तेव्हा फिल्डिंग टीम तुम्ही थोडं अगोदरच. चला अगोदर पाय लागले होते, मला वाटतं कीपरचे होई पण तेच सांगतायत आणि अगोदर पाय लागले होते त्या कारणास्तव बेल्ट्स पडल्या होत्या, त्यामुळे खेळाडू सुरक्षित राहील. नॉट आउट आणि 3 षटक समाप्त होत आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. अर्धशतक पूर्ण झालंय उचरली संघाचं. 50 धावा बोर्डवर, 1 खेळाडू बाद.
व्यासपीठावर तुम्ही सध्या पाहतायत शिवसेना अगदी शाखा प्रमुख सूरजजी कर्णूक जे सध्या स्टेजवर उपस्थित आहेत, त्याचं स्वागत आपण करूया. स्पर्धेसाठी भरपूर मोठे योगदान त्यांचंही आपण पाहतोय. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. पहिले 3 षटक डिलिव्हर झाले. स्कोरबोर्डवर रन्स तुम्हाला बघा मिळतात. 50 धावा बोर्डवर लागलेत. उसाली संघाने फार चांगली बॅटिंग केली. फक्त एकच विकेट त्यामध्ये गमावला आणि त्यानंतर प्रतीकचे आक्रमक खेळाडू सचिन सध्या तुटून पडलाय. हाही फुलटॉस होता. त्याला पाठवल्यामध्ये अगदी तिकडे मिड विकेटला 1 रन वेगाने पूर्ण झाले आणि लगेच क्विक ऍक्शन मध्ये हा थ्रो योग्य एंड कडे तिकडे पाठवलाय फिल्डरनं. रन रोखणं सध्या टीम वाजेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काळाची गरज बनणार आहे, कारण भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये असलेले दोन्ही बॅटर्स ज्यानं सुरुवात करून दिली तो मनोज आणि सचिन प्रतीकने केलेली चांगली साजेदारी. यॉर्कर लेंथवरील हा बॉल होता आणि तिकडे फिल्डर रेडी आहेत मागे. लॉंग ऑनला 1 रन. थोडं शांत, पुन्हा एकदा संयम, कारण जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये बॉल आला तेव्हा तेव्हा अगदी बघू शकता ते सातत्यानं बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्येच मिळालेत आणि अगदी बघितलं तर सध्या ही मोहीम हाती घेतलाय गोलंदाज सुजल पाटीलनं. हाही बॉल तितका तीव्र गतीचा आपल्याला बघायला मिळालाय. पाटील थोडं मला वाटतं फॉम्बलिंग झाली की ज्या पद्धतीने बॉल स्किट झाला, थोडं डीप राहिले. जे बाउन्स अपेक्षित होता गुडलेंथवरून जी उंची अपेक्षित होती ती मिळालेली नाहीये आणि थोडी साथ मिळत असताना सध्या गोलंदाजाला स्क्रीचवर 3 बॉल यशस्वीरित्या डिलिव्हर केल्यात त्यानं. हाही समोर ठेवले. बॉलच पॅक ड्राईव्ह खेळायचा तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल थांबवण्याची ही संधी होती, परंतु मला वाटतं चौकाराच अडवलाय कदाचित, कारण स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका इकडे फार इफेक्टिव्ह राहतो आणि मैदानाच्या आउटफील्ड ही खूप फास्ट आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा आलेत. स्कोरबोर्ड 53 धावांवर आहे. काहीच चांगला स्टॉप केला स्कोरबोर्ड. सुजलनं धावसंख्येला थोडा आळा घातलाय. इनसाइड आउट करायचं होतं, परंतु सरळ साऱ्या बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचलाय. कोणती चूक केलेली नाहीये. थ्रो देखील परफेक्ट आलाय. कमबॅक झालाय मागील 5 बॉल मध्ये. खरं तर या इनिंग मधील आपण अखेरचे या अगोदरचे जवळपास 7 बॉल बघितले तर मागील 7 बॉल मध्ये जवळपास 7च धावा आलेत. 6 आलेत, माफ करा. आणि अगदी बघतो आपण उंच केला हा अमित सामेंग. थोडं दबाव वाढवला होता. सार्थक पाटील पुन्हा एकदा. सुजल पाटीलने या अगोदर झेल सोडला होता आणि आता सार्थकनं झेल सोडलाय आणि त्या झेलांची किंमत, जीवनदानाची किंमत मला वाटतं जवळपास 3 झेल सुटले. चला 12वे खेळाडू जा पाणी घेऊन पटकन पटकन जा, रन करा, जा जा. खेळातून कमबॅक केलं. एक जेलची संधी त्यानं निर्माण केली होती, परंतु तिकडे तो जे निसटला आणि त्यानंतर जीवनदानी मिळाल्या बॅटर्सला. खूप चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये. स्कोरबोर्ड पोहोचलाय 4 ओव्हर नंतर 56 बोर्डवर बघा मिळत आहेत. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला कोंडले आणि खानाव या 2 टीम मध्ये मॅच बघा मिळेल. चला कोंडले टीमचे कॅप्टन लगेच तुम्हाला स्टेजवरही पोहोचायचंय. स्पर्धेसाठी अगदी आपण पाहतोय अगदी खानाव गावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सूरज कर्णूक साहेबांकडून स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपलं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. सातत्याने त्यांचं योगदान राहिलंय खानावच्या प्रत्येक टुर्नामेंटसाठी. 4 षटक संपलेले. स्कोरबोर्ड 56 धावांवर आहे. अखेरचं षटक आता बाकी राहिले आणि पुन्हा एकदा विश्वास दाखवले गोलंदाजीमध्ये अनिश पाटीलवर. अनिश पाटील उत्तम गुणलेखक आहे, कारण वाजेगावमध्ये सगळं काही तुम्हाला बघायला मिळतं. सुरुवात होते आमचे कॉमेंटेटर विठ्ठल पाटील सरांपासून, त्यानंतर आमचे हिंदीचे मशहूर समालोचक मनोहर पाटील असतील, याच गावचा आमचा गुणलेखक सोमनाथ असेल, प्रेम असेल, अनिश फार उत्तम गुणलेखक
ची भूमिका निभावतो आमचे अनिल पाटील असतील. तुमचंही हार्दिक स्वागत आम्ही करू. वाईड वर्कर केला, फिल्डर रेडी, पुन्हा एकदा हाफ चान्स होती. सार्थक पाटील बॉल ना आज सार्थकचा पाठलागच करायला सुरुवात केली. धावसंख्या पुढे चालले 57 वर. 57 मागील 8-9 बॉल मध्ये एकही स्कोरिंग शॉट आलेला नाहीये बॅटिंग टीमला. 10वा बॉल होता. बॉल स्पॅक ड्राईव्ह, बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. अठ्ठावन्न धाबा. अचानक धाबा थांबवले. अगदी पूर्वार्धामधील पहिली 3 षटकं जी फार वेगवान होती आणि फायनल तो फटका आलाय जो मागील 10 बॉलपासून प्रलंबित होता आणि पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईन बाहेर हा षटकार. धन्यवाद डीजी. अनिश निघालाय. मागील बॉलवर षटकार आला. आता या बॉलवर आलाय चौकार. गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्हचा लाजबाब स्ट्रोक चौकार. जे 68 धावा बोर्डवर आहेत. सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य लव पाटील साहेब असेल आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं नाव दीपक शेठ तवळे, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. टिपकाव कॉर्नरला बॉल चाललाय. 1 रन पूर्ण झाले. सेकंड साठी निघाले. थोडा ओव्हर थ्रो बॅकअप रेडी होता आणि चांगला थांबवलाय पाठीमागे बॉल. 2 रन मिळतात त्या बॉल बरोबर. षटकार आला. त्यानंतर चौकार तुम्ही बघितला. स्कोरबोर्ड 70 धावांवर पोहोचला. एक मोठा टार्गेट उभारलाय. अखेरचा बॉल या पहिल्या डावातील. शेवटचा टार्गेट सेट करणार हा चेंडू आणि अंतिम बॉल जो वाईड यॉर्कर केले तो आला डॉट आणि फायनली पहिलं सत्र, पहिला डाव जो आता संपलाय. बॅटिंग भरपूर पॉवरफुल तुम्हाला बघायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये रन इन्व्हेस्ट केलेले 70. बॅटिंग करत असताना उसरली संघानं 71 धावांचं एक मोठं लक्ष उभं केलंय. ते वाजे संघासमोर बघायचं. 71 धावांचं लक्ष चेस होईल की डिफेन्स याचे उत्तर तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मिळतील. तोपर्यंत जाऊया आपण नाणेफेक करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. ऐकूया पुन्हा एकदा आज आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत आकाश शेळके चिंचवली. नाणेफेक आपण करतोय कोंडले आणि खाणाव या 2 टीम मध्ये. चला आपण नाणेफेक करणार आहोत आणि सन्माननीय दीपक शेठ तवळे याला मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. खाणाव आणि कोंडले या 2 टीम मध्ये पहिल्या फेरीतील दुसरा सामना बघा मिळेल. या तवळे साहेब नाणेफेक आपण होताना बघतोय. दुसरी चांगली फाईट तुम्हाला बघा मिळेल. कोंडले टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. चला खानाव टीमचे कॅप्टन ऋतिकला कॅप्टनशिप दिली आज. बघूया टॉस आपण करतोय. पाहुण्यानं मान दिलाय. छापा हेड इज कॉल. थांबा परत करू. थांबा बैठ करा मारक आहेत ना. जोड्या फाकल्या का फाकल्याच. चला परत आपण टॉस करतोय. फ्रेश टॉस. हेड इज कॉल अँड यस इट इज हेड. टॉस जिंकला टीम कोंडले. निर्णय काय घ्याल. क्षेत्ररक्षण.
कसं वाटतं एक मोठी टुर्नामेंट जाणता राजा चषक तुम्ही खेळता आणि नेहमीच या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होते तुम्ही प्रत्येक टुर्नामेंट खेळता, आज काय आशा घेऊन आलेत? आयोजन तर खूप छान आहे आणि आयोजकांनी आम्हाला खेळायला चान्स दिले त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. खरं तर टॉस जिंकलेला आहे आणि टीम मध्ये काही चेंजेस? नाही, सेम आहे. विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. कोल्हे टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. या मॅचमध्ये 71 धावांचं टार्गेट. बघा दीपक शेटतवले सातत्याने त्यांचं प्रेम भरपूर आहे. आकाश, जेव्हा जेव्हा खानाव नगरीमध्ये टुर्नामेंट होते किंबहुना या विभागामध्ये कॉम्बॉक्ससाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज हे फिक्स असतं आणि अगदी त्यांचा आम्ही आभार मानतो. भरपूर एन्जॉय केला आहे क्रिकेट आम्ही त्यांच्यासोबत. आणि एक फेमस होतं, तो बोकड कोणीतरी चोरून नेलेला आहे, तो थोड्या वेळात बाहेर येईल जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा. तोपर्यंत जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया आकाश शेख यांना. थँक्यू. येस, थँक्यू. सर्वप्रथम आपण श्री गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊया. गणपतेश मंगलकारी तू जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. ते म्हणतात ना की प्रथमरंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. सर्व विघ्ने नष्ट होती प्रथम त्याचं पूजन करा, सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. हिंदू परंपरेनुसार कुठलंही शुभ कार्य म्हटलं तर आपण प्रथमतः गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन करतो. इथे आपण गणपतीच्या चरणी नतमस्तक होत या सामन्याची देखील सुरुवात केलेली आहे. आता सेकंड आपला देखील आपण इथून जातोय आणि इथून समालोचनाची सुरुवात करत पुन्हा सगळ्या मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला सगळ्यांना घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. वॉचिंग द बिग टुर्नामेंट अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. जाणता राजा ट्रॉफी ग्रामस्थ मंडळ खानाव, संजय शेठ पाटील खानाव यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्याला इथे जरूर पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये अगदी आपण पहिला आपचा खेळ देखील पाहिलाय, ज्यामध्ये टोटल धावा बनवल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 70 आणि 71 धावांचं टार्गेट आपण पाहतो उसरली संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. आणि ते धावा चेस करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी एका बाजूनं ओमकार पाटील आणि अनिश पाटील हे दोन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. ओमकार चांगला फलंदाज आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या खेळाडूनं काल गाजवलाय आणि आता रिसेंट आपण पाहिलं तर आता तो टीम मध्ये जॉईन झाला आणि टीम मध्ये आपण पाहिलं की ऍज अ लीड बॅट्समन म्हणून त्याचा रोल देखील राहिला. पहिलाच बॉल गॅप शोधली आहे, जागा बनवली आहे, गॅप मधून बॉल 4 रनसाठी. वेलकम 4. थँक्यू. क्या बात आहे. अशी सुरुवात होणं गरजेचं आहे कारण रनचेज मोठं आहे या मैदानावरती. आपण जर बघितलं ना तर 50-60 धावा 5 ओव्हरला आपण पाहिल्या, फार 70 खूप कमी बनताना बघितल्यात. यॉर्करची लेंथ वापरली, उसरली कमी नाही आहे कारण उसरली संघाचा जर आपण विचार केला मग मनोज पाटील असेल, त्यानंतर आपण जर विचार केला तर अगदी आपल्याला आज बरेचसे असे खेळाडू पाहायला मिळतात टीममध्ये की जे अगदी मोठ्या संघामधून देखील खेळलेले आहेत. आणि फक्त मी म्हणेन खेळलेले नाही आहेत, तर त्यामध्ये आपण मनोजचा विचार केला तो वन डाऊन करताना पण त्याला बघितलंय. त्यासोबत आपण जर पाहिलं तर अगदी रोशन बडेकर असेल जो लीड बॉलर म्हणून टीमचं आपण एक परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर बघितला. त्यानंतर असे बरेचसे खेळाडू आहेत, मिस्ट्री स्पिनर, त्यामुळं एवढं सोपं नसणार आहे त्यांच्या अगेन्स्ट या धावा चेस करण्यासाठी. पंकज दवली लीड करतात त्या टीमला आणि त्या ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंगचा अगदी आपण पाहतोय जो भार आहे तो भार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, ते त्यांच्या स्वतःवरती त्यांनी घेतलेला आहे. आणि सुरुवात होते पॉवर प्लेला गोलंदाजी करत असताना सुरुवात 4 न झाली होती. त्यानंतर आता टोटल धावा फलकावरती आपल्याला 5 धावा पाहायला मिळतात. 0 गडाचा लॉस आहे. 28 ला 66 धावा अजूनही चेस करायच्यात. यापुढे विजेता वर्सेस विजेता मॅच देखील होणार आहे. त्यामुळे इथे पहिला सामना आपण पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या सामन्याची देखील नुकताच आपण टॉसची प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक छोटीशी मीटिंग बघितली, ज्यामध्ये टॉस विजेता संघ होता कोंडले आणि त्यांनी बॉलिंग करायचा निर्णय घेतला. लवर फुल टॉस आहे, फिल्डर कोणी नाही या वॅकंट एरियामधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहेत तिकडे प्रोटेक्शनला, थोडेसे ऑर्थोडॉक्स आहेत लॉंग ऑफ पासून, बट आउटफील्ड थोडी धीमी त्याच्यामुळे त्याचा फायदा मिळाला आणि आता थोडेसे सरकले जात आहेत. याचं कारण असं आहे की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनसह टीम वाजे उतरली आहे. आई गावदेवी वाजे आणि आपण उसरली या दोन संघांना पाहतो, एकमेकांशी लढाई त्यांची सुरू आहे. बेटल रंगतदार होणार यात मात्र शंका नाही आहे. आकाश, व्यासपीठावर सन्माननीय बालराम मुंडे आमचे ग्रामस्थ यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत.
फटका चांगला आहे, गॅप मधून बॉल, लॉंग ऑनला कोणी फिल्डर नाही आहे आणि गॅप मधून चौकार. ला 61 धावा चेस करायच्यात. आज धुलीचं प्रमाण थोडं जास्त वाटू लागलंय. वाहनांवरती थोडी प्रतिबंध घातली तर नक्कीच मी म्हणेन की इथे तो एक सोयीस्कर जाईल. आजकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करणं जरूर गरजेचं आहे. 25 ला 60 अजूनही धावा इथून आपण पाहतो की चेस करायच्यात. हॅलो, बघा प्रेक्षकांना किंबहुना खेळाडूंना विनंती आहे, ज्यांनी वर गाड्या पार्क केल्यात प्लीज त्या गाड्या लगेच खाली घेऊन जा, कारण आता तो रोड क्लोज होतोय. पाठीमागे स्टेजच्या मागे भरपूर पार्किंग आहे, प्लीज तिकडे गाड्या पार्क करा, कारण आता इकडे धुळीचं प्रमाण थोडं वाढतंय. त्यामुळे प्लीज गाड्या तुम्ही तिकडे खाली पार्क करा, थोडे चाला, ते शरीरासाठी चांगलंही आहे. थँक्यू. आडवा बॅटनं मिड विकेट टार्गेट केलंय, कोणी फिल्डर नाही आहे. पाठलाग खेळाकडून झाला होता समीर कडून, परंतु फार दूर येतोय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. पॉवर प्लेला 15 धावा आणि कॅपिटलाइज आपण पाहतोय स्कोरिंग शॉट देखील बॅट्समनच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो अगदी चमचमत्या ट्रॉफ्या आणि ज्या राजानं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अगदी मुठभर मावल्यांना हातामध्ये घेऊन ज्यांनी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं, ते राजे छत्रपती शिवाजी राजांचं आपल्याला प्रत्यक्षात दर्शन होत आहे. सन्माननीय प्रकाश जाधव यांचं इथे आगमन झालंय. आमचे ग्रामस्थ त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू आणि खाणावकाचे जे कोणी ग्रामस्थ आले असतील आता, कारण आकाश यानंतर खाणाव संघ खेळणार, त्यामुळे ग्रामस्थांची संख्या वाढेल. त्यांना मी विनंती करेन आपण आजूबाजूला मैदानाच्या बाहेर न थांबता स्टेजवर येऊन असं दिसवा ही आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो. ऑटोकॉम बॉक्स. 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो संपला असताना आपण पाहतोय. 15 रन ऑन बोर्ड आपण पाहतो. 0 गड्याचा मोबदला आहे. ही एक जमायशी बाब आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मनोज पाटीलची निवड केलेली आहे टीम कडून ॲज अ बॉलर म्हणून, आणि विकेट किपर म्हणून सचिन बोलाडे आपल्याला पाहायला मिळतात, जे एक लीड बॅट्समन आहेत टीमचे. आणि त्यांच्याकडे अगदी आपण पाहिलं तर बॅटिंगचा एक मी म्हणेन की जो कॅलिबर आहे तो मोजण्यासारखा आहे. किंबहुना आता इथून मात्र धावा रोखायच्यात, त्यामुळं ॲज अ विकेट किपर म्हणून त्यांच्याकडे एक रोल दिलेला आहे. स्ट्राईक आपण जर पाहिली तर इथून लेफ्ट हँड बॅट्समन ओमकार पाटीलकडे विस्फोटक फलंदाज. 24 ला 56 धावा अजूनही चेस करायच्यात. हो, इथे पहा वाईट साठी बोलालेत पंच. अतिरिक्त एका रननं टीमची धावसंख्या पुढे जाईल आणि धावफलकाला आकार येईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. 71चं टार्गेट घेऊन ओव्हर क्रमांक 2 मध्ये P2 ला बॉलिंग मनोज पाटीलची, आणि मनोज पाटील आता सज्ज आहे. इथे पहा हा चेंडू फिल्डर आहे तिथे हातामध्ये बॉल, पॉइंटला टार्गेट करायचं होतं, पण पॉइंट तितकेच आपण सक्षम बघितलंय आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता टीमची धावसंख्या आपण जर बघितली तर टोटल वरती आपल्याला आता इथून 17 पाहायला मिळतील धावा चेस करण्याचा असताना आपण पाहतो. हा प्रवास मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. थोडे धीम्या गतीने चाललेत, कारण इथून आपण जर विचार केला तर त्यांनाही माहिती आहे की जो डाव आहे त्या डावामध्ये अगदी धावा चेस करण्यासाठी विकेटही ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि हा मनसोबत दिसतोय ओमकार पाटील आणि अनिश पाटीलचा. पाटील बंधुराज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला फिरून खेळलेत. इम्प्रुव्हायझिंग फटका, पाठलाग होतोय बॉलचा, फाईनला बॉल आणि फिल्डर पासून दूर, चौकार. जबाबदारीने खेळतो अनिश आणि ओमकार. कौतुक करावं लागेल. चांगली भागीदारी पाहायला मिळते दोघांमध्ये. 21 धावांची त्याने आतापर्यंत बिल्ड केलेली आहे.
ते म्हणतात ना, गरज आणि चैन यामधला फरक कळाला की मुळाचा पुरुष होतो. आणि पायथ्याचा अगदी आपण पाहतोय बुरुज करण्यासाठी जी मेहनत होती ती मेहनत कळाली की मग पायथ्याचा बुरुज होतो. समोरचा चेंडू फ्रंटला अटॅक केलाय, फ्रंटलाईन बॅट्समन आहेत, एक रन तिकडे पाहायला मिळते. सेकंडचा कॉल आहे, ओमकार पोहोचले दुसऱ्या बाजूला आणि स्ट्राईक एंडला धोका होता. अनिशही सेफ आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. नावा चेस करत असताना आपण पाहिलंय आई गावदेवी वाजे संघ खूप कमी वेळा सामने त्यांनी गमावलेत. त्यामुळे ही एक इंटरेस्टिंग बॅटल आहे. संतोष वाजे देखील संघामध्ये आहेत, त्यांचं आपण कौतुक करूया. अगदी फिटनेस क्रिकेट 40+ आहेत. त्यानंतर नितीन काटवाले 40+ आहेत. त्यामुळे मास्टर ब्लास्टर खेळाडूंचा भरणा या टीममध्ये, यात तीळ मात्र शंका नाही आहे. स्ट्राईक फलंदाज आहे अनिश. मनोजचा बॉल खोला टाकलेला, फॉलोथ्रीमध्ये स्वतः अडवण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये चांगलं प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी वेळ होती कारण थोडे फंबल देखील झाले खेळाडू. एक सिंगल आलेली आहे, एका धावेनं धावसंख्या पुढे आणि 24 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. इनामजी भोसले सर आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तारागावतील एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि आज ते आहेत पेशानं शिक्षक आहेत. गॅप आहे आणि गॅप मधून हाही बॉल, धावांचा पाठलाग आणि चांगली भागीदारी. इथे आलाय चौकार. जबरदस्त बॅटिंग ओमकार आणि अनिश दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता इथून मात्र अगदी तुल्यबल्य अशी फलंदाजी पाहायला मिळते. हाही बॉल फिरून खेळलाय, यावेळेला फिल्डर आहेत आणि हातामध्ये बॉल आहे. मनोजकडून अगदी योग्य अशी फिल्डिंगही पाहायला मिळाली आपल्याला. इथे कौतुक करावं लागेल. नक्कीच आकाश, हिराबन भोसले सरांसोबत त्यांच्याबद्दल चर्चा तू केलीस. मिस्टर अँड मिसेस माही जे चित्रपट आपण बघतो, अगदी त्या चित्रपटामध्ये देखील त्यांची भूमिका तुम्हाला बघायला मिळाली असेल. जान्हवी कपूर अगदी त्यांच्यासमोर त्यांनी काम केले आणि पेशाने आज ते शिक्षक आहेत, त्यांचंही स्वागत करूया. आज विशाल पाटील सर देखील आहेत आणि त्याचसोबत अगदी आमचे देवचे वाघमारे सर, त्यांना देखील तुम्ही बघा मिळतात. आज सँडी पालकर सर थोडे सुट्टीवर आहेत. क्वालिफाईड पंच आहेत आज आपण जर पाहिलं ना तर नक्कीच. मग विशाल पाटील सर म्हटले तर एक रसायनीमधील मोठं नाव आहे. कारण नुकताच आपण पाहिलं की वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंथाना चमकताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदी आजही आपण जर नक्कीच या गोष्टीची चर्चा करू की अलीकडच्या काळामध्ये स्मृती मंथनाला ज्यांनी कोचिंग त्यांनी दिलेली आहे, अर्थातच ते विशाल पाटील सर आज ॲज अ ऑफिशियल्स म्हणून आपल्यासोबत आहेत. आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं तर पीपल्स चॉईस देवतचे आपण पाहतोय वाघमारे सर, अचूकता त्यांच्या निर्णयामध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळते. त्यांचंही आपल्याला जरूर या स्पर्धेसाठी ॲज अ अंपायर म्हणून काम पाहायला मिळणार आहे. 18 बॉलला 42 धावांची आवश्यकता आहे. ओमकार आणि अनिश हे दोन फलंदाज, आघाडीचे फलंदाज, चांगली भागीदारी 29 धावांची दोघांच्या मध्ये. उसरलीची टीम आता इथून धावा वाचवेल का हा प्रश्न असणार आहे. परिस्थिती आणि इथून आपण पाहतोय प्रतिमा, दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात, झलकतायत. कारण एका बाजूनं परिस्थिती जशी आहे तशी बॅटिंग होती आणि त्यामध्ये दोन फलंदाजांनी जिम्मेदारीनं आता इथून मात्र भार उचलला. संकट आलेले आहेत, संकटांवरती तुटून पडावा लागेल दोन्ही संघांना. आपण पाहतो इतिहास घडवायचा आहे तर मग मी म्हणेन की आता इथून मात्र लढाई लढावी लागेल आणि तीही जबाबदारीनं. दोन्ही संघांकडे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आणि दोन्ही आपल्या गावच्या अस्मितेसाठी खेळतायत. त्यामुळे अस्मिता पालगुण इथे बॅटिंग आणि बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगची विरचना थोडी चेंज होताना पाहायला मिळेल. कारण आता इथून सरासरी आपण जर पाहिली तर जरूर 14ची आली आणि करंटली 14.5 सरासरीनं आपण पाहतोय. इथे जरूर दरम्यान आपल्याला बॅटिंग देखील पाहायला मिळते. त्यामुळं ज्या मी म्हणेन सरासरीने चालायचे तिकडे चाललेत. मिस्ट्री स्पिनर फिरकीच्या विद्यापीठातील एक सदस्य यावेळेला उसरलीतून. वाडा बॉल, समीर लबडे आणि समीरच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं की बॅट्समनला पूर्णपणे डिस केलं. एक योग्य निवड केलेली आहे आता इथून पंकज दलवीनं, कारण लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि ओमकार ॲज अ स्पिनर ज्या वेळेला बॉलर समोर असतो त्याच्या अगेन्स्ट खेळताना थोडासा आपण पाहतो की तो डिस होतो. सो इथून हा एक निर्णय उसरलीसाठी जबाबदारीचा असेल का हा प्रश्न आहे.
ओ हो, हे पहा हेच पाहायचं आहे इथून मात्र उसरलीच्या समीक्षकांना. कारण ओमकारला ज्या वेळेला डिस्क करतील तिथून हा सामना जिंकण्याच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्या वाढतील आणि त्या इथून मात्र क्रिएट करत असताना आपण पाहतोय अगदी ॲज अ बॉलर समीर लबडे जबरदस्त 2 बॅक टू बॅक डॉट बॉल पाहिलेत आणि बॅटरला पूर्णपणे त्याने डॉमिनेट केलेला आहे. रणसंख्येमध्ये चेंजेस नाहीत, 29 आहेत, 0 गडाचा मोबदला आहे, 16 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. यावेळेला चेंडू रीड केला जाईल तोपर्यंत धाव घेत आहेत. स्ट्राईक सोडली ओमकारनं, अनिशला स्ट्राईकला आणलं जाईल. वाईटचा कॉल पंचांचा. अतिरिक्त 1 धाव आपण धावफलकावरती बघतोय. या बॉलवरती एका धावेनं धावफलक आपण पाहतो अपग्रेड होईल आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंगच्या विवेचनामध्ये थोडे चेंजेस करतात नितीन काटवले. 40+ मास्टर ब्लास्टर खेळाडू टीम उसरलीचं दायित्व आणि ॲज अ मिस्ट्री स्पिनर म्हणून ज्यांनी काम केलं जन्मान उसरली संघासाठी. आज 40+ आहेत बट 40+ ची टीम आपण पाहिली तर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळं आपण पाहतो की या संघामधून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 40+ चे देखील बरेचसे रूल आहेत की ज्यामध्ये 40+ जो ग्रामीण पातळीवरती खेळतो त्या खेळाडूला आपण पाहतो की अगदी 40+ संघामध्ये असेल तर मग रेग्युलर ग्रामीण संघामध्ये चान्स जागा नाहीये. या परिसरातील नियम आहेत. इथे पहा चेंडू लाऊड शाऊट तिकडे फुलटॉस लेनचा बॉल होता. टीमची धावसंख्या आपण पाहतो यावेळेला झालेल्या ती म्हणजेच 30 धावसंख्या झालेल्या 30 रन 31 येस 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस व्हाईट +1 होती माफ करा 32 धावा आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतो जरूर 32 झालेल्या. समोरच्या दिशेनं फ्रंटलाईन अटॅक गॅप आहे फिल्डरच्या डोक्यावरून पंकज दलवी यांना बनावं लागेल प्रेक्षक आणि बॉल जातोय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. छत्तीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 0 गडाचा मोबदला. आता इथून आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आई गावदेवी वाजे आणि उसरली या 2 संघादरम्यान मॅच आपण इथे जरूर एन्जॉय करतो. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन. आता आक्रमण करावं लागेल, पर्याय उरला नाहीये. ओ वॉट बॉल डीपला गोलंदाजी होतीये. ओमकारला पूर्णपणे डॉमिनेट करण्यासाठी चेंडू फेकले जात आहेत. चेंडू नाही जलते निखार आहेत कारण या बॉलला आपण पाहतो खेळण्यासाठी ओमकारही ट्रबल करतो. हे पाहण्याजोगा 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. ओमकारमध्ये क्षमता आहे या मॅचला टर्न करण्याची इथून देखील कारण अगदी आपण पाहिल्यानंतर चांगला फलंदाज आहे टीमचा. इथे आपण पाहतो नखरे आहेत गेम मध्ये. स्ट्राईक एंडला धोका. ओमकारचा डाव संपेल. धावचितच्या स्वरूपात विकेट महत्वाची तीही आणि हा धक्का बसतोय पहिला आई गावदेवी वाजे संघाला. ओमकारचा डाव संपुष्टात. संजू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आता इथून बॅटिंग करण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतील ते म्हणजेच सिद्धेश पाटील वरती जबाबदारी असणार आहे. वाजेगावचे सन्माननीय उद्योजक कदम पाटील यांचे ते आगमन झालेले आणि पक्ष बैलाचे मालक विनायक महाडिक यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांनाही विनंती आहे या स्टेजवर आपलंही हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतील. आता जबाबदारी असणाऱ्या कारण विकेट आपण पाहतो जरूर पडली आणि स्ट्राईक एंडला अगदी अनिश पाटील पाहायला मिळतात. अल्पेशजी मुंडे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत कारण या खानावळ टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मी म्हणेन की प्रसिद्ध गोलंदाज म्हणून त्यांची चर्चा आणि बहुचर्चित राहिलेले खेळाडू आहेत. मी काल परवा कालही चर्चा केली की अगदी नितलस ग्रामीण संघाला आणि समीक्षकांना ज्याने 2 तास घाम पोडला होता तसे खेळाडू आहेत. इथे झेलची चान्स
अपरेज आणि आपण पाहतो बॅट्समन आउट. अजून एक धक्का, बॅक टू बॅक 2 विकेट रो मध्ये. सदतीसला 2 पडलेत. अडचणीमध्ये संघ. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मॅच रोमांचक आणि इंटरेस्टिंग भेटेल आपण इथे आता पाहतो, कारण इथून मॅच जिंकण्याचे चान्सेस आता थोड्या कमी झाल्यात वाजेच्या, बट मी म्हणेन की संपल्या नाहीयेत. ते म्हटलं ना की गंजण्यापेक्षा म्हणजे लढून झिजणं तेवढंच बरं आणि तेवढंच चांगलं असतं. गुड लाईन स्पॉटचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज आलेत रोशन बडेकर. मी चर्चा केली आहे या खेळाडूची की अगदी जनमान उसरलीचं दायित्व केलं या खेळाडूनं, आणि ऍज अ डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर म्हणून या खेळाडूनं अनेक सामने जिंकवलेत उसरली अजयच्या टीमला. आज या संघामधून तो खेळतोय आणि आज मी म्हणेन की मोठा संघ देखील आज आज स्पर्धेमध्ये खेळणार देखील. त्यामुळे उसरलीचे देखील बरेचसे प्रेक्षक पाहायला मिळतात इथे आपल्याला. यॉर्करची लेंथ वापरली, वेगवान बॉल, जबरदस्त बॉलिंग. सिंगल आता इथे आलेल्या, डबलचा कुठलाही प्रयत्न नाहीये सिद्धेशला स्ट्राईक ठेवायचा आय थिंक, कारण सिद्धेशला माहिती आहे आता इथून मात्र या मॅचला टर्न द्यायचा असेल तर पारस भोईरपेक्षा मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे, आणि त्याला आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती. सिद्धेश चांगले फलंदाज आहेत, फ्रंटलाईन अटॅकवाला बॅट्समन आहेत, आणि आपण फॉर्च्यून विकेट पाहतो. इथे दावा शेष होण्यासाठी काय पाहिजे तर मोठे फटके हवेत, आणि ते मोठे फटके आलेले आहेत या मैदानावरती. फुलटॉसची लेंथ आहे इथे पहा. हा चेंडू रीड केला जाईल. अंपायर सेड नो बॉल कॉल, इलिगल बॉल, नो बॉलचा इशारा पंचांचा. कहाणीमध्ये ट्विस्ट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, आणि टेक्निकल टीम कडे आता नो बॉल कॉल. तडप्पा सांगतायत आम्ही ऑनफिल्ड पंचांसोबत जातोय. सो नो बॉलचा जो निर्णय, जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कंटिन्यू राहील, आणि मॅच मध्ये आता कलाटणी थोडीशी जरूर पाहायला मिळेल. येस नक्कीच. 9 चेंडू आणि आता 31 धावांची जरूर आपण पाहतोय आता गरज आहे. विथ विकेट. हा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल पाहायला मिळते. सेकंडचा कुठलाही कॉल नाही आहे. एका धावेवरती समंजसपणा पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या आता इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल ती म्हणजेच जाऊन पोहोचलेली आहे यावेळेला 41 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. 8 चेंडू 30 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, यासाठी चाललेली ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान बॅटची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये. मोमेंटम हवा आहे इथून मात्र वाजेला. उसरलीनं मॅच आपल्या हातामध्ये पकडून ठेवलेली आहे, यात काही मात्र शंका नाही आहे. आता पूर्णपणे ही मॅच त्यांच्या गिरफ्तमध्ये आहे. हातखंडा लावला बॅट्समन वरती. मोठे फटके फार कमी पाहायला मिळाले. सुरुवात चांगली झाली होती वाजेची. ओमकार आणि अनिशने चांगला स्टार्ट दिला होता, पण जिथून ओमकारची विकेट आली ना थोडंसं दडपणाचं वातावरण जाणवलंय. समोरच्या दिशेनं मी आधी चर्चा केली की सिद्धेश फ्रंटलाईन अटॅक वाले फलंदाज आहेत, आणि त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या दिशेनं खेळलेला हा एक पॉवरफुल फटका, षटकार. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. या षटकारानं इम्पॅक्ट पडलाय. 47 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 7 चेंडू 24 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. सामन्यामध्ये अजून तेवढीच गरिमा आणि सामन्यामध्ये आपल्याला अजून तेवढाच मी म्हणेन की इन्सेन पाहायला मिळतोय. गरमाट आहे मॅच मध्ये. यावेळेला देखील हा फटका त्याच दिशेमध्ये आणि तोच रिझल्ट देणारा बॅक टू बॅक रो मध्ये दुसरा षटकार रोमहर्षक.
आदरणीय जनार्दन पाटील साहेब उद्योजक यांचे इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्याचसोबत पक्ष बैलाचे मालक सन्माननीय विनायक महाडिक यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करू जाणता राजा चषक ग्रामस्थ मंडळ व आई गावदेवी क्रिकेट संघ खाणाव यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. या स्टेजवर तुमचं हार्दिक स्वागत. जबरदस्त मॅच सुरू आहे. आता मॅच मध्ये एंटर झालेत आई गावदेव वाजे संघाचे खेळाडू, यात काही मात्र शंका नाहीये. कारण आता इथून आपण जर पाहिलं ना, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 18 धावांची गरज आहे. परिणाम आपण पाहतो काय मिळेल याची चर्चा नाही आहे, बट लढाई लढण्यासाठी सिद्धेशने जी जबाबदारी उचलली आहे ना, ती जबाबदारी भरपूर चांगली आहे. ते म्हणतात ना की हम लढे नाही गलत बात है, मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है. आता इथून यशापर्यंत पोहोचतील अथवा नाही पोहोचतील आता याची चर्चा जरूर केली जाईल. बट या मॅच मध्ये आपण पाहतो की जो इम्पॅक्ट टाकलाय तो इम्पॅक्ट भरपूर महत्वाचा आहे. जे षटकार बॅक टू बॅक आलेत आता ते भरपूर महत्वाचे आहेत. आणि इथून आपण पाहिलं तर आता जरूर स्ट्राईक साठी देखील चर्चा केली जाईल. स्ट्राईक दिली जाईल की पारस भोईर इथून मात्र जबाबदारी उचलतील. ज्यावेळेला आग जंगलामध्ये दोन्ही बाजून लागते ना, त्यावेळेला आपण पाहतो की मग ती आग जिंकते. मग मधोमध्ये सापडणारे कोणी जिंकत नाहीत. मग ना तिथे आपण पाहतो की संकट दूर करण्यासाठी जी यंत्रणा काम करते ती यंत्रणा तिथे जिंकते, तिथे आगच जिंकते. वनवा पेटलाय, मैदान राहिलं नाहीये, ते रणांगण बनलाय. समीरला आणलाय दुसऱ्यांदा, डिफेन्स केलाय, तिथे रन करण्यासाठी जरूर प्रयत्न राहील. एकच धाव घेतील कारण स्ट्राईकची चर्चा केली होती आपण. वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु पतंग मात्र आपण निश्चित मध्ये नियंत्रित करू शकतो. आणि तेच आता इथे आपण पाहतो की खेळाडू पारस भोईरनं जाणलं आणि त्यानं काय केलं की सिद्धेश चांगला खेळतोय, सो त्याला स्ट्राईकला आणायचा त्याचा मनसोबा पाहायला मिळाला. 5ला 17ची आवश्यकता. कहाणीमध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा स्ट्राईकला सिद्धेश पाहायला मिळेल. आणि येणारे 5 बॉल समीर लबडे ज्यानं मागील षटक भरपूर चांगलं फेकलंय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर प्रिव्हियस ओव्हरला आपण जरूर 2 मोठे फटके पाहिले, बट समीरचं षटक इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी झाली होती. एक चौकार होता त्यामध्ये आणि एक वाईड वरती एक्स्ट्रा रन, म्हणजे आपण जवळपास 8 धावा त्या षटकातून बघितल्या होत्या. इथे पहा कॅचची चान्स आहे. नितीन काठवले पाठलाग करतायत, हातामध्ये कॅच पडली होती, बॉल तिकडे ट्रॅव्हल झालाय, पाठलाग बॉलचा आणि बॉल अडला जाईल का प्रश्न. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि टाळ्यांची कडकडाट, आतिषबाजी खेळण्यामधून वाजेच्या. रिझल्ट आहे 4 धावांचा चौकार. क्या बात आहे. समीरनं मी म्हणेन की अगदी प्रयत्न करण्यासाठी जरूर चांगला प्रयत्न केला होता आणि चेंडू देखील चांगला, विकेटसाठी चान्स क्रिएट झाली होती. नितीनकडून चेंडू जसा सुटला ना हातातून तो चौकार गेला अक्षरशः. आता लिटरली मी म्हणेन की ते मात्र घाम फुटला असणारा सगळ्या खेळाडूंना. पुढचा बॉल असेल समीरचा. ओ ट्रॅकर आहे. मी चर्चा केली होती सुरुवातीला की सिद्धेश जे ते फ्रंटलाईन अटॅक वाले बॅट्समन आहेत आणि आप ट्रॅकरचे बॉल त्यांना डिस करतात. इथे तेच झालंय, डॉमिनेट झालेत, बॅट्समन आउट झेलबादच्या स्वरूपात. आता हा डाव मात्र थोडासा आपण पाहतोय विस्कटला जातोय गावदेव वाजेचा आणि धक्का त्यांना बसला. तीनला 13ची आवश्यकता. विश्वास मात्र आता इथून सार्थक वरती दाखवलाय कॅप्टनना. जर तुमचा विश्वास तुमच्या नशिबावर असेल तर नशिबात लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळेल, पण विश्वास जर तुमचा स्वतःवरती असेल ना मित्रांनो, तर आयुष्यात तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवाल. लढाई कोण जिंकेल याची चर्चा आहे. पुनशा गुडलाईन स्पॉटला गोलंदाजी करतोय समीर लबडे. इथे पण मागील गोलंदाजी त्यानं जी केली होती ती फ्रंटलाईन गोलंदाजी केली होती ओमकारसाठी. आता जी गोलंदाजी समीर करतोय ती टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि टप्पा पडल्यानंतर मात्र बॅट्समॅन डिस झालेत. मॅच मध्ये पूर्णपणे 2ला 13ची आवश्यकता. हा फटका उंच खेळलात, हवेत बॉल, फिल्डर आहेत मनोज पाटील, सेफ पॅड, कोणती चुकी करणार नाहीये ते, कारण अगदी मी म्हणेन की कच्च्या गोरीचे चेले नाहीयेत ते. चांगली मैदानं गाजवलेत, अर्धशतक देखील या खेळाडूने ठोकलंय आणि फिल्डिंग करत असताना देखील लाजवाब विफट. विकेट पडली आहे आणि अजून एक धक्का आपण पाहतोय वाजेला. सो मॅच मध्ये आता उसरली.
ताज ओ वॉट बॉलिंग. एकदा गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर समीर लबडेसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण असं एवढं सोपं नव्हतं. जरी धावा भरपूर होत्या तरी मी म्हणेन की ओमकार असेल अनिश असेल यांच्या अगेन्स्ट मध्ये ही गोलंदाजी करणं समीरनं मी म्हणेन की जरूर अक्षरशः भरपूर चांगली गोलंदाजी दाखवली आणि 12 धावांनी हा सामना उसरली संघानं जिंकलाय.